आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारायचे ते मला कसे विचारता तुम्ही? सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आपण? तू एकदा घरी ये ना. दादांकडनं ऑफर असल्याची देखील चर्चा आहे. मला सगळ्यांकडनं ऑफर असते. मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे. तर म्हणजे मी त्या एरियामध्ये जाऊन मी माझा आपला प्रचार करायला सुरुवात केली. वायकर कोण, कुठलं सरकार आहे याच्यापेक्षा होतंय की नाही काम हे महत्वाचं. काही अजून कॉन्ट्रोवर्शियल विचारायचं आहे? मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे. नाही म्हणजे मला खूप ठिकाणून मी निवडणूक लढवणार असं येतंय. फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल. अमोल कोल्हेंच्या जागी आपलं नाव चर्चेत होतं शिरूरमध्ये. नाही, अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आहे. आपल्याला हे काम करता येणार नाही. कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल. आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो. मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील तिथे. मग त्यामुळे काय विचारायचं आहे? नाम फाउंडेशनची सुरुवातच जी सुरू झाली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या याच्यासाठी ती सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते मी परवा सुद्धा बोललो की हमी भाव जो आहे जोपर्यंत माझा उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मला 1.5 जर मिळालं ते तर मला सगळं सोपं जाईल. पण माझा उत्पादन खर्च 10 रुपये आहे आणि मला भाव जर का 7 किंवा 6 रुपये मिळत असेल तर आम्ही ते पिकवायचं कसं असा तो मुद्दा होता. पण तो हमी भाव मिळेल. मला या सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत आणि कुठलं सरकार आहे याच्यापेक्षा होतंय की नाही काम हे महत्वाचं. आज हा MOU करून एक तो निदान संभाषणाला ती सुरुवात झाली. अख्ख्या महाराष्ट्राभर ते एक काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं. त्याच्यापेक्षा आता खूप काम होतं. राहिला भाग त्या आत्महत्यांवर कसा तुम्ही ताबा मिळवायचा, कशा कमी होतील याच्यासाठी व्यापक प्रयत्न हे सगळ्या बाजूनी चालला. हा बोल. सरकारला विनंती करण्यात येणार का MSPच्या कायद्यासह MSP जो आहे तो शेतकऱ्यांना मिळतच नाहीये. ग्राउंड लेवलवरती बाजार भावच मिळत नसल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात नाही कागदोपत्री नाही हे बघ कागदोपत्री होणं आणि कार्यान्वित होणं हे सगळ्यात महत्वाचं. तर तुम्हाला एक सांगतो की त्या संदर्भामध्ये सुदैवानं सगळ्यांशी तो संवाद चालू आहे. कोणाशीही बोलता येत आहे. त्यामुळे ते मांडणं फार सोपं जाते. असं नाही की अपॉइंटमेंट मिळत नाही आहे आणि त्यांना भेटता येत नाही. ते सगळं आहे. पण ह्या गोष्टी पटकन चुटकीसरशी संपतील असं मला नाही वाटत. त्याच्यासाठी तो सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि हे आमच्या बाजूने ते करत राहणारच. पण तुम्ही मीडिया म्हणून तुम्ही खूप त्याला मदत केली पाहिजे. आता कुठल्या प्रकारची मदत ते तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय. उगाच लोकांना उकसवण्याऐवजी त्याचा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं कसं तुम्हाला ते मांडता येईल तर तेवढं जर झालं तर फार बरं होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला नुसतं पाणीच म्हणजे हे नाही आहे. ही गोष्टी आहेत ज्या गावखेड्यांकडे आहेत. जसं गावचे रस्ता होणं गरजेचं आहे. नाही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळीकडे होत आहे. ते जे तुमची सुरुवात जी झालेली आहे या गोष्टी ज्या पाहिजेत आहेत तुम्हाला मूलभूत रस्ता म्हणजे तो झाला की तुमच्या त्या गोष्टी ज्या नाशिवंत आहेत त्या लवकर पोचतील शहरापर्यंत. म्हणजे आम्हाला त्याचा जो रास्त भाव आहे तो मिळेल. गंमत कशी आहे की आडत्याला जास्त पैसे मिळतात आणि शेतकऱ्याला कमी मिळतात. तर मला असं वाटतं ही आडता जी ही आहे ती जर कमी हे झाली तर तो कदाचित भाव आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने. पण त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करायला हवे. थँक्यू. काही अजून कॉन्ट्रोवर्शियल विचारायचं आहे? मी तुम्हाला सांगितलं ना मला कळलं ना तर म्हणजे मी त्या एरियामध्ये जाऊन मी माझा आपला प्रचार करायला सुरुवात केली. दादांकडनं ऑफर असल्याची देखील चर्चा आहे. मला सगळ्यांकडनं ऑफर असते. प्रॉब्लेम असा आहे की मला ते जमणार नाही. मी आता तुमच्याशी बोलत असताना मला पुढचा शब्द मी काय बोलणार आहे याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये क्लॅरिटी आहे. तिथं मला इतकं जपून बोलता येणार नाही. मला जपून नाही रे जमत. आपल्या मनात येतं ते आपण पटकन बोलून टाकावं सांगावं. आमचा हा आहे तो अतिशय छानपैकी मस्त तोलून मापून बोलू शकतो. मला ते जमत नाही. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र असतो. पण असं वाटत नाही का तुम्ही आता बाहेर एवढं काम करता सत्तेत गेल्यानंतर किंवा तुला वाटतं का सत्तेत गेल्यावर मला करता येईल? सत्तेत आपल्या सगळीच मंडळी आहेत. विरोधी पक्षातही आहेत, पक्षात सत्ताधारीमध्येही आहेत. सगळ्यांना हात जोडणं
हे आपल्याला जमतं. पण मी जनतेकडे हात जोडून मी कधीही म्हणणार नाही की मला तुम्ही निवडणुकीत मतं द्या. मी कधी उभा राहणार नाही, ती गोष्ट वेगळी. नुसता मी उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे. इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे, तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे. मला पण ज्या पद्धतीने आपण भूमिका केली होती अपहरणमध्ये आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारायचे ते मला कसे विचारता तुम्ही? परंतु काल पण वायकरांचा पक्षप्रवेश झाला, विरोधकांना फंड देत नाहीयेत आणि आम्ही विकास कामांसाठी सत्तेत जातो. वायकर कोण? रवींद्र वायकर माजी मंत्री शिवसेनेत. मला माहिती नाही. मुंबईत ते त्यांचं अरे मला खरं सांगू का, मला कोणीच काही मला माहिती नाही. मी गावाखेड्यात जातील तिथली माणसांची मला नावं विचारलीच सांगतात, पण इथे ही मंडळी कोण आहेत ती मला खरंच माहिती नाही. त्यांचा कुठे होते, कुठल्या पक्षात होते? ठाकरे गटात होते आणि आता कुठे गेले? बरं, मला सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आहे आपण? तू एकदा घरी ये ना. अपहरण चित्रपटात आपण गृहमंत्र्यांची भूमिका केली होती, तशी हो. भूमिका आपल्याला पक्षात करायला आवडेल. मी मुळात राजकारणात जाऊच शकत नाही, त्यामुळे मला त्याची भूमिका तुम्ही किती आलटून पालटून अशा त्याचे प्रश्न विचारले तुम्ही मला पकडू शकत नाही. ओके, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.